नमस्कार मंडळी, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आज आपण आपल्या नारळी पोफळीच्या घरासमोरच्या बागेत जाणार आहोत आणि तिथे आपण का जातोय हे आपल्याला आता थोड्याच वेळात कळेल। मी साधारणची कल्पना तुम्हाला देतो की ह्या आपल्या बागेमध्ये आत्ता एक बाबांनी नवीन मशीन आणले। आमच्या बाबांना शेतीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता एक नवीन मशीन आणले। ते मशीन नेमकं काय आहे याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हे ते मशीन आहे ज्याच्याबद्दल मी आत्ता आपल्याला सांगितलं। तर आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा, आधी तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा। माझं नाव अनंत भालचंद्र हर्डीकर। मी इथे एक शेतकरी आहे आणि उद्योजक पण आहे। मी हे श्रेडर मशीन आणलेलं आहे। त्याचं कारण मुख्य म्हणजे नारळीच्या खूप झावळा पडतात आणि खूप अडचण सगळ्या बागेमध्ये होते। तर ते बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं की हे श्रेडर मशीन करून त्याचं गांडूळ खत तयार करायचं त्या श्रेडर मशीनमधनं टाकून। ते आता हे मशीन आहे, त्याला 15 HP ची इलेक्ट्रिक मोटर येते। हे आत्ता सगळा आमचा हा जो सेटअप आहे हा टेम्पररी सेटअप आहे। अजून सगळं परमनंट करायचं आहे। आत्ताच आणलेलं आहे आणि आत्ता आणून ते आम्ही कार्यान्वित करतोय आत्ता। बरोबर। आता हे मशीन नेमकं आपण कुठून आणलंय, ह्याची किंमत किती आहे? याची किंमत 2.5 लाख रुपये आहे आणि हे मशीन आपण सांगलीहून भिडे अँड सन्स म्हणून फॅक्टरी आहे, त्या कंपनी आहे, त्या कंपनीमधनं आणलेली आहे त्यांच्याकडून। सांगलीहून। आता ह्याच्यात आपण जसं आता तुम्ही म्हटलं की गांडूळ खत करणं हा आता आपल्या दृष्टीने प्रमुख त्याचा उद्देश आहे मशीन आणण्यामागचा। परंतु ह्याचे इतर फायदे काय आहेत किंवा कशासाठी लोक हे नेऊ शकतात? नाही, गांडूळ खत तर म्हणजे बारीक क्रशर झाल्यामुळे त्याचं खतामध्येच रूपांतर होतं, सगळं बारीक होतं आणि याच्यामध्ये 3 इंची जाडीपर्यंत लाकूड बारीक होतं, सगळं काही बारीक होतं, पाला पाचोळा सगळं टोटली लाकडाच्या जातीतलं सर्व काय बारीक होतं ह्याच्यामध्ये। आपण एकदा डेमो बघूया कशा चालेल, पद्धतीने प्रत्यक्ष चालू करून ते यस हे करूया। हा स्टार्टर आहे आणि या बाजूला इकडे हे मशीन आहे, आपण बघूया।
मंडळी, आता आपण बघितलं की कशा प्रकारे हे मशीन काम करतं. तुमच्या लक्षात आलं असेल याचं ऑपरेशन कसं आहे. आता आपण आत्ताच आणले मशीन, पण तुम्ही आता माहिती घेतली असाल उत्पादकांकडून. याचा मेंटेनन्स याचा काय प्रकारचा येऊ शकतो किंवा काय आहे? ह्याला बिलकुल मेंटेनन्स नाहीये काही. ह्याला जास्तीत जास्त जी आत पाती आहेत, ब्लेड आहेत, त्यांना धार लावायला लागते, ती सुद्धा 2 वर्षांनी. बरं. 2 वर्षात काय लावायला लागत नाही आणि त्याला 2 साईड आहेत, म्हणजे जवळजवळ हे 4 वर्ष चालतं. ओके. एकदा धार आणि लावलं. ह्याची इकॉनॉमिकली आपण विचार केला तर 2.5 लाख रुपये हो. किंमत आहे. तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने आउटपुट किंवा परवडू शकतो हे? नाही, याचं खत केलं तरच परवडतं आणि कचरा जातो. कचऱ्याची बागेमध्ये जो कचरा असतो त्याचा खूप त्रास होतो आणि खतासाठी खूप भरपूर उपयोग आहे त्याचा. म्हणजे गांडूळ खत समजा नाही केलं तरी हा भुगा आहे तो सुद्धा तो खत सुद्धा म्हणून डायरेक्ट पसरून वापरू कुजवला शकतो. तरी चालेल बरं. आणि त्याला कल्चर वापरलं तर लवकर कुजेल तो. बरोबर. नारळी पोफळीच्या बागांमध्येच हे मशीन उपयुक्त आहे की अन्य कुठल्या अन्य सुद्धा आहे. ते टोटल काजूच्या फांद्या जाळायचे, सुकलेल्या फांद्या, आंब्याच्या सुकलेल्या फांद्या, सगळ्याचा बारीक भुगा करतं. त्याचप्रमाणे गुरांना घालायचा जो चारा आहे चारा तो पण असतो, होतो. तो पण याच्यात हा, होऊ शकतो याच्यामध्ये आणि ते आपण होतो. गुरांना खाद्य म्हणून वापरू शकतो. हिरवा चारा असेल तर. होय. तर अशा प्रकारचं हे मशीन आहे. सर्व प्रकारे उपयोगी पडणारे, एक प्रकारे भुसा करणारं सर्व मटेरियलचं. तर ह्याच्यात तुम्ही ओला चारा सुद्धा गुरांसाठीचा जो असतो तो देखील वापरू शकता आणि त्याचप्रमाणे ही जी आग्रातली आपली वेस्ट आहे नारळी पोफळीपासून जो येतो जाड आपण अगदी नारळीच्या पोफळीचा ठोंबार आपण बघितला एक घालून, तर त्याचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे भुगा झालेला आपण बघितला. नारळाची सोडणं अगदी म्हणजे जे काय मगाशी जसं बाबा म्हणाले की लाकडापासून बनलेल्या सर्व छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या ह्या मशीनमध्ये आपल्याला बघायला मिळतील भुगा होताना. तर अशा पद्धतीचं हे मशीन आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून लिहा. हा छोटासा ब्लॉग ह्या मशीनच्या इंट्रोडक्शनसाठी होता. याशिवाय ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर जरूर सांगा. भिडे अँड सन्स ह्या कंपनीचं हे मशीन आहे. सांगली येथे मॅन्युफॅक्चरिंग होतं या मशीनचं. तर हे मशीन आपण या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं. हे आमचं आगर आहे. तुम्हाला हे आगर घरासमोरचं आमच्या कसं वाटलं, त्याचप्रमाणे हे मशीन कसं वाटलं, या व्यतिरिक्त तुम्हाला अन्य कुठलीही माहिती या मशीन संदर्भातली हवी असेल तर ती आम्ही नक्कीच प्रोव्हाइड करू आमच्या ज्ञानात जेवढी असेल तेवढी. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास जरूर शेअर करा. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.